आम्ही इथं गँगटॉक एअरपोर्टला बसलो तर मराठी दिसल्या ताई. मग आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि त्यांनी चिवडा बनवून आणला होता. 2 प्रकारचे चिवडे होते, टेस्टला खूप छान लागले, एकदम भारी. तर ताई सांगा तुम्ही कुठून आहात आणि तुमचं नाव काय? मी कोल्हापूरहून आहे. माझं नाव सीमा संतोष कामत आहे आणि आता आमची ओळख झालेली आहे ते एअरपोर्टवर. नमस्कार मंडळी, आज सकाळी 4 वाजता आम्ही दार्जिलिंगवरून आलेलो आहोत. तर मागच्या वेळेस पण मी काय काय शॉपिंग केली तुम्हाला दाखवलेली होती, पण बरेच जणांची अशी कंप्लीट होती का ताई लांबून दाखवली, खूप जवळून दाखवा. तर आज काय काय शॉपिंग केली तुम्हाला दाखवते. भरभराट होते, लक्ष्मी येते. आता पैसे त्यांच्याकडे असो किंवा माझ्याकडे असो, लक्ष्मी आमच्याच घरात येणार आहे. शुभ सकाळ सर्वांना. आज आहे आमच्या पिकनिकचा 7वा दिवस आणि आजही आम्ही गँगटॉकमध्येच आहोत. तुम्ही बघू शकता आता वाजले आहेत सकाळचे 8. आम्ही 8ची बेल ठेवली होती, पण इथे एवढ्या लवकर उजाडतं ना की आम्ही 5 वाजल्यापासूनच जागेवर उठलो होतो. बेल रोज ठेवतो पण लवकरच उठतो. तर आता 8 वाजलेले आहेत आणि आम्ही तयारी करत आहोत. आता वाजलेले आहेत 9 आणि आम्ही चाललो होतो तर नाश्ता करायला. नाश्ता करून मग आम्ही निघणार आहोत. चला तर आधी नाश्ता करून घेऊया. आज आहे आमच्या ट्रिपचा 6वा दिवस आणि मी नाश्त्यामध्ये घेतलेला आहे पराठा आणि भाजी. मात्र सरांनी वॉटरमेलन घेतलेलं आहे आणि जॅमसोबत खातात कारण की कड नाही इथं. आणि साजीनी पोहे आणि ब्रेड जॅम. तनिष अजून आला नाही. चला तर आम्ही नाश्ता करून घेतो. आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि आमच्या बॅगी बघा आता गाडीमध्ये लोड होत आहेत कारण की आत्ता आम्ही चाललेलो आहोत सिलिगुडीला. चला तर आता नंतर भेटू. चला तर आम्ही आता निघत आहोत. आमचं सिक्कीम मस्त फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत सिलिगुडीला. बाय बाय सिक्कीम. चला आता तुम्ही डाउनलोड केला असेल ना, फॉर्म डाउनलोड केला असेल ना. आता आम्ही उतरलेलो आहोत तिथं हॉटेलला. आमचं ब्रेकफास्ट झालं होतं पण जे ड्रायव्हर आहेत त्यांना ब्रेकफास्ट करायचं होतं. आज आम्हाला दुसरा ड्रायव्हर आहे. सोनमनी आम्हाला काल सिक्कीम फिरवलं आणि त्याचं काम संपलं. आज आम्हाला सिलिगुडीला जायसाठी दुसरा ड्रायव्हर भेटलेला आहे, गाडी भेटलेली आहे. तर तो ड्रायव्हर नाश्त्याला थांबलेला आहे आणि आम्ही इथं बाहेर थोडंसं फिरत आहोत. हा बघा, हा ब्रिज तुम्ही बघत असाल. इथून आसाम किंवा भूतानला जाऊ शकतो या ब्रिजवरून. म्हणजे इथून पण एंट्री आहे तिथे जाण्यासाठी. आसाम गुवाहाटीला जी ट्रेन जाते ना, म्हणजे कामाख्या मंदिर वगैरे, त्याचा हा रेल्वे ट्रॅक आहे. इथूनच जाते ती ट्रेन. आता वाजले आहेत दुपारचे 2:30 आणि आम्ही जेवायला थांबलो आहोत. खूप भूक लागलेली आहे जोरची कारण की 2:30 वाजलेले आहेत ना. तर आज आहे व्हेज डे, तर मस्त व्हेज जेवण मागवलेलं आहे. तर बघूया आता जेवण कधी येते. आज आहोत आम्ही सिलिगुडीला आणि आमचं दुपारचं जेवण हा बघा पहिल्यांदा आम्ही मागवलेलं आहे व्हेज मंचाव सूप. स्टार्टरमध्ये मागवलेले आहेत व्हेज मंचुरियन आणि मेन कोर्समध्ये आहे पनीर लबाबदार आणि रोटी, तंदूर रोटी. चला तर आता आम्ही जेवून घेतो. चला तर आता आमचं मस्त जेवण झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहोत बगडोग्रा एअरपोर्टला. आमची फ्लाईट आहे. चला तर आता निघतो आम्ही. हे बघा आत्ता आम्ही आलो आहोत बगडोग्रा एअरपोर्टला. इथं आतमध्ये शूट करता नाही येणार कारण की पहिल्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलं होतं हा जो एअरपोर्ट आहे ना तो आर्मीचा एअरपोर्ट आहे. त्याच्यामुळे आतमध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. तर काय हां डिफेन्स एअरपोर्ट आहे त्याच्यामुळे आतमध्ये शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. आता वाजले 3:15 तर आमची 7:30ची फ्लाईट आहे. तर चला आता नंतर भेटूया. खूप छोटा एअरपोर्ट आहे हा, एकदम लहान बगडोग्रा एअरपोर्ट. आज सामान घ्यायला एवढे एक्सायटेड आहे ते बघ. ट्रॉली आहे ना म्हणून. असं तर सामान उचललं नाही, तनिष उचलतो, साची पण उचलते पण आज जरा जास्त एक्सायटेड आहे. काय कुठे चालली? घरी. घरी चला चला घरी चला. आता आमची चेक इन वगैरे झालेलं आहे आणि काय लावते. कशी वाटली पिकनिक?
ट्रिप कशी वाटली आपली तनिष सांग. मस्त होती एकदम, मजा आली खूप. डिफरंट पार्ट ऑफ इंडिया, नॉट द वर्ल्ड. आवडलं. मस्त होतं. साची तू काय सांगशील. मस्त होती, मजा आली. मजा छान होती. खाडे किती केलेस. 4 दिवस. तुम्हाला कशी वाटली ट्रिप. चांगली वाटली. अजून परिसर फार चांगला होता. इथली लोक फार शिस्तीने वागत होती. हा माणसं खूप छान होती. माणसं प्रेमळ प्रेमळ होती. एकदम. कोणाचं रागवणं नाही, काही नाही. प्रेमाने सर्वांना एकट्याने सांगत होते. मला पण ही ट्रिप खूप छान वाटली, आवडली. आता बरेच दिवस तुम्ही माझे व्हिडिओज बघितले नाही किंवा तुम्ही म्हणत असाल की कुठे गेली ज्योतिताई, व्हिडिओ नाही टाकत डेलीच्या जेवणाचे. तर आता घरी आली ना का 2 दिवस मी आराम करणार, त्याच्यानंतर तुम्हाला डेली माझे व्हिडिओज बघायला मिळतील. तर आता बघूया, पुन्हा भेटूया. म्हणजे एअरपोर्टला गेल्यावर मी तुम्हाला पुन्हा भेटेल दुसऱ्या एअरपोर्टला. आम्ही इथं गँगटॉक एअरपोर्टला बसलो तर मराठी दिसल्या ताई. मग आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि त्यांनी चिवडा बनवून आणला होता. 2 प्रकारचे चिवडे होते, टेस्टला खूप छान लागले, एकदम भारी. तर ताई सांगा तुम्ही कुठून आहात आणि तुमचं नाव काय. मी कोल्हापूरहून आहे. माझं नाव सीमा संतोष कामत आहे आणि आत्ता आमची ओळख झालेली आहे ते एअरपोर्टवर आणि आम्ही शेअरिंग केलेलं आहे आणि खूप छान वाटतं ताई तुम्हाला भेटून. छान मस्तच वाटलं. आणि तुम्ही एक यूट्यूबर आहेत, ब्लॉगर आहेत, ह्याचा खूप आनंद आहे. चला तर ताई निघतो आता आम्ही. हो हो, बाय. परत भेटू. हो, आम्ही नंबर शेअर केलात आणि नक्कीच आम्ही गप्पा गोष्टी मारू आणि फोन करून मस्त गप्पा मारू. हां. चला. आत्ता वाजले 9:45 आणि आम्ही आता पोचलेलो आहोत दिल्ली एअरपोर्टला. इथं आमचा 1 तासाचा हॉल्ट आहे. 1 तास पण नाही, हाफ एन आवर बाकी आहे. ओके. आता आम्ही दिल्लीलाच आहोत असं समजा. अर्ध्या तासानंतर परत निघणार. हा बघा दिल्ली एअरपोर्ट. चला आता चाललो आम्ही. मुंबईची फ्लाईट पकडायची आम्हाला. आम्ही 2 वाजता मुंबई एअरपोर्टला पोचलो होतो. आता सामान मिळता आम्हाला 3 वाजले आहेत. तर आता आम्ही चाललो आहोत घरी. तर हे बघा आता वाजले आहेत सकाळचे 4 आणि आम्हाला आता खूप भूक लागली. तर मम्मीने आल्या आल्या अंडा बनवलेला आहे. कारण की आम्ही 8 दिवस बाहेर होतो तर फ्रीजमध्ये भाजी वगैरे काय नाही. मग आणि आम्ही तनिषा जो मित्र आहे हर्ष, त्याला सांगितलं होतं भाकरी आणून ठेव. कारण की माहिती होतं आल्या भूक लागणार आहे. तर त्यांनी तांदळाच्या भाकरी आणून ठेवलेल्या आहेत आणि अंडी होती. मग आता अंडीच बनवून घेते. मुलांसाठी भूक लागली ना, खूप मुलांना पण आणि मला पण. नमस्कार मंडळी. आज सकाळी 4 वाजता आम्ही दार्जिलिंगवरून आलेलो आहोत. तर मागच्या वेळेस पण मी काय काय शॉपिंग केली तुम्हाला दाखवलेली होती. पण बरेच जणांची अशी कंप्लीट होती का तरी लांबून दाखवली, खूप जवळून दाखवा. तर आज काय काय शॉपिंग केली तुम्हाला दाखवते. मी जेव्हा पण बाहेर जाते तेव्हा शॉपिंग करतेच. म्हणजे माझी जी लोक आहेत जी कुठे गेल्यावर माझ्यासाठी काही आणतात किंवा काही नाही आणलं तरी जी माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. म्हणजे जसं मी आजारी असली किंवा काही अडचण असली, सुखादुःखात नेहमी माझ्या पाठीशी उभी असतात ना, त्यांच्यासाठी मी काहीतरी आणतेच. पण त्यांनी आवर्जून सांगितलेलं होतं की यावेळेस काही चालू नको, कारण की त्यांना माहिती आहे ज्योती कुठे गेली तर काहीतरी आणतेच. पण शेवटी सवय आहे ना, मला राहत नाही काय आणल्याशिवाय. मला काय आवडली गोष्ट वस्तू तर मी घेतेच आणि थोडीफार शॉपिंग केलेली आहे त्यांच्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवते आज मी काय काय घेतले आणि जवळून दाखवते. साची जवळून दाखव. हा हे बघा, या घेतलेल्या छत्र्या. आता एक छत्री तुम्हाला ना याच्यातली उघडून दाखवते. आता अशी छत्री ना मी बँकॉकला गेली ना, थायलंडला, तेव्हा पण आणली होती तिथून. तेव्हा पण आणल्या होत्या तिथून मी. तर आता हे आपण आणलेलं ते बघा, मस्त अशी छत्री.
हे अशा 4 छत्र्या आणलेल्या आहेत आणि हे क्लिप्स आणलेले आहेत. हे बघा, हे क्लिप्स इथे पण मिळतात, असं नाही मिळत नाही, पण तिथे कुठली एखादी गोष्टी आवडलं का आपण आणतो ना. हे बघा, मस्त क्रिस्टल आहे ते, म्हणून घेतलेलं आहे. आणि हे बघा, हे आणलेलं आहे मग. नथुला पासवरून आम्ही हा मग घेतलेला आहे. म्हणजे आर्मी काय बोलू शकतो साची आपण, बाबा हरभजन सिंग मंदिर. हां, बाबा हरभजन सिंग मंदिराच्या बाहेर ना त्यांचं असं सोविनियर होते. हां, तिथे हे सगळं वस्तू ज्या आहेत त्या सेल करायसाठी ठेवलेल्या होत्या. तर हा मग आणलेला आहे, हा मेटलमध्ये आहे, खूप सुंदर असा हा मग आहे. त्याच्यानंतर तिथूनच ना मी हे बघा माझ्या किचनसाठी मस्त अशी वस्तू आणलेली आहे. तुम्हाला दाखवते, खोलूनच दाखवते, थोडा वेळ लागेल पण ठीक आहे, तुम्हाला जवळून पाहायचं होतं ना. हे बघा, आहे ना सुंदर. हे बघा, त्याच्यामध्ये हे असे फोक्स आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता, फोक आहेत आणि स्पून पण आहेत. हे बघा, छोटे छोटे, हे आपल्याला असे ठेवायचे आहेत. हे बघा, एवढे स्पून आणि फोक आहेत. इथे पण ठेवू शकतो आपण, इथे पण ठेवू शकतो, असे असे मस्त असा सुंदर सेट आहे. आणि हे बघा, हे आहे किचन. हे असं ओपन करायचं. हे बघा, क्लॉकचं किचन आहे. तर असे मी किचन आणलेले आहेत, 1 2 3 4. आणि एक तनिषने देऊन टाकला त्याच्या फ्रेंडला, म्हणते त्याने आणलेलं त्याच्या मित्रासाठी. तर असे हे 4 मी किचन आणलेले आहेत. आणि हे बघा, हे बघा, छान असे मिरर आहेत. मिरर आणि कोम, हे मेटलमध्ये आहेत सगळं. हे बघा, हे 3 आणलेले आहेत मी. मस्त असे मिरर आहेत. आणि हा आहे मोचीचं वॉलेट. मोचीचं काय, मोची ब्रँडचे वॉलेट आपल्याकडे पण मिळतात, पण माझ्या मिस्टरांना आवडला तिथून म्हणून घेतला. आपल्या इथं पण मिळतात, पण मिस्टरांना आवडलं म्हणून मी त्यांच्यासाठी घेतलं. आणि असं म्हणतात की वॉलेट जो आहे ना तो गिफ्ट द्यायचा असतो. मग माझ्या मिस्टरांना हा वॉलेट आवडला म्हणून हा माझ्याकडून त्यांच्यासाठी गिफ्ट आहे. असं म्हणतात की वाईफने जर हजबंडला वॉलेट गिफ्ट दिलं, त्याच्यामध्ये थोडेसे पैसे टाकून, तर त्यांची भरभराट होते, लक्ष्मी येते. आता पैसे त्यांच्याकडे असो किंवा माझ्याकडे असो, लक्ष्मी आमच्याच घरात येणार आहे. मग मी त्यांच्यासाठी हे गिफ्ट घेतलेलं आहे असं म्हणतात. मी कुठेतरी ऐकलं, मला नाही माहिती, पण मी घेतलं. तर हा ब्रँड काय आपल्याकडे पण मिळतो, पण सहज आम्ही मॉल फिरायला गेलो होतो तर तिथून घेतलं. आणि हे बघा, माझ्या लेकीला हे सॉक्स आवडले, तर लेकीने हे सॉक्स घेतलेले आहेत. आणि माझी मुलं जिथे पण जातात ना, हे बघा, तिथून हे असे फ्रीज मॅग्नेट्स आणतात. हे बघा, दार्जिलिंग आणि सिक्कीम. आणि आमच्या घरामध्ये ना, आणि आम्ही जिथे जिथे फिरायला गेलो आहोत ना, तिथले मॅग्नेट्स आहेत आमच्याकडे, आमच्या फ्रीजला लावलेला. मुलांना, माझ्या दोन्ही मुलांना ते आवड आहे, त्याच्यामुळे हे मॅग्नेट्स आणलेले आहेत. आणि या बघा, या छत्र्या आणलेल्या आहेत. आता हे छत्र्या आणल्यात ना, तुम्हाला उघडून दाखवते मी. तर अशा एवढ्या मी छत्र्या आणल्यात बघा. एवढी सगळी शॉपिंग मी केलेली आहे. अरे हा, हे राहिलं. आणि हा आहे स्वेटर. मला आमच्या आईने आवर्जून सांगितलेलं होतं की आमच्या म्हणजे घरासाठी कोणासाठी स्वेटर, शॉल, कानटोपी, मफलर काहीच आणू नको, कारण की सगळ्यांकडे आहे. आणि मी गेल्या वेळेस जेव्हा मनाला गेले ना, तेव्हा माझ्या सासऱ्यांसाठी म्हणजे अण्णांसाठी आणि त्यांच्या भावासाठी म्हणजे माझ्या चुलत सासऱ्यांसाठी ना कॅप आणल्या होत्या. पण अण्णांना त्या द्यायच्या आधीच अण्णा आमचे वारले, तेव्हा घरी गेले, तर त्यांना मी ते देऊ नाही शकली. नंतर मी ते डोनेट केलं. आणि हां, तर हे आणलेलं आहे स्वेटर माझ्या चुलत सासऱ्यांसाठी, आमच्या बाबांसाठी. आणि हा आहे साचीचा ट्विस्टर. असं तुम्हाला दिसून नसेल, पण खूप छान आहे, सुंदर आहे. तिने घातल्यावर खूप छान दिसतं. हा, आणि हे शूट साचीच करत आहे.
साची कसं दिसतं? मस्त दिसतं. मस्त दिसतं ना, भारी एकदम. तर यावेळेस जास्ती काही शॉपिंग नाही केली मी, एवढीच शॉपिंग केली आहे. आता तुम्ही म्हणाले यातल्या बऱ्याच वस्तू आपल्याकडे मिळत असतील, पण आपण बाहेर गेल्यावर कसं तिथून काय ना काय आणतो ना, म्हणून मी सर्व आणलेलं आहे प्रेमाने, मायेने. आपण छोट्या छोट्या वस्तू देऊन कसं प्रेम दाखवू शकतो ना एखाद्यावर, आनंद वाटतं. ते पण ती वस्तू यूज केल्यावर त्यांना पण वाटतं अरे ज्योतीने हे आणले, किंवा मला पण कुणी मला यांनी हे आणले. आनंद वाटतं ना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. वस्तूच्या किंमत, प्राईसची किंमत नसते तिथं, प्रेमाची किंमत असते. म्हणजे याच्यावर म्हणजे आपल्याला वाटतं ना समोर आपल्याला प्रेम करते, म्हणून आपल्यासाठी प्रेमाने हे सगळं आणले. तर इतकी शॉपिंग केलेली आहे. तर माझी ही आजची म्हणजे दार्जिलिंग सिक्कीमची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. हा आणलेला सर्व सामान मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हे सर्व दाखवता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे. या बघा, हे बघा, मी फिरायला चालले ना, म्हणून माझ्या बहिणीने माझा नेल आर्ट केलेला आहे. मी कधीच करत नाही ॲक्च्युली, मला नेल पेंट पण लावायला आवडत नाही, पण ती बोलली ताई फिरायला चालेस तर कर ना एकदा तरी, कुठे तुला तिथं काम आहे तर एकदा कर, म्हणून तिने छान असा माझा नेल आर्ट केलेला आहे. बघा, तर कसा वाटला हा नेल आर्ट ते पण सांगा कॉमेंट करून. मी कधी करत नाही, माझी नेल्स तुम्ही बघत असाल क्वचित नेल पेंट लावली तर, खूप कमी नेल पेंट लावते मी. आता या मला वाटते 6 वर्षामध्ये मी 2 ते 3 वेळाच नेल पेंट लावलेली आहे. आणि माझ्या बहिणीने मस्त असा नेल आर्ट केलेला आहे. मला जमत नाही, आता कदाचित 1-2 दिवसात मी हा काढेन पण, म्हणून तुम्हाला दाखवलं. कसं वाटलं हे पण कॉमेंट करून सांगा. हा मी माझे जर तुम्हाला हे सर्व दार्जिलिंग सिक्कीमचे आमचे ट्रिपचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर माझ्या सर्व व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब केलं असेल तर माझ्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.